ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. यंदा पितृपक्ष हा 7 सप्टेंबर 2025 म्हणजे सोमवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावस्याला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते. पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते. पितृपक्षाचे हे 15 दिवस अत्यंत शुभ मानले जातात. असे मानले जाते की या काळात पूर्वज आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने पूर्वज जे प्रसन्न होतात, त्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरताही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान आहे तर ते करत असतो. पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या 15 दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात. काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते, कारण पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू त्या कोणालाही द्यायच्या नाहीत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृपक्षामध्ये देऊ नये आणि हे 99% लोकांना माहीत नाही. जर आपण कळत न कळत या 3 वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते. आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची, कुटुंबाची, मुलांची कधीही प्रगती होत नाही. आणि म्हणून आपल्याला काही झाले तरी या 3 वस्तू आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या कोणालाही आपल्याला द्यायच्या नाहीत, तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार हे पितृलोकांचा एक दिवस पृथ्वीवरील 1 वर्षाच्या बरोबरीत असतो. जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती ही वेगवेगळी मानली जाते आणि शासनानुसार पितृलोकांचे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात. विशेष करून ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही. या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृलोकांचेच वर्णन नाही केले तर तिथे कालखंडाचा तपशीलवार उल्लेख देखील केला गेला आहे. बघा, गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना ही वेगवेगळी आहे. मानवाचे 360 दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहे आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या 1 दिवसासारखे असतात आणि या गणनेनुसार पितृलोकांचा 1 महिना पृथ्वीच्या 30 वर्ष इतकाच आहे आणि पितृलोकांचे 1 वर्ष हे पृथ्वीच्या 360 वर्षांनी इतके आहे. आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात. तो पितृलोकांचा अधिपती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केल्या तर आपल्या पूर्वजांना पूर्वजन्म प्राप्त होतो. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये आपल्याला पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे तर ते केले जाते. तर या काळामध्ये तुम्हाला हे श्राद्ध, पिंडदान करणे जमत नसेल तर तुमच्या यथाशक्तीने गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना दान करावे. श्राद्ध, पिंडदान केल्याचे फळ प्राप्त होते, पण शक्यतो पितृपक्षामध्ये श्राद्ध, पिंडदान हे नक्की करावे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतासारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की एक वेळ देव कोपले तर आपल्या भक्तांना पावतात, परंतु पूर्वज कोपले तर ते आपल्या वंशजांवर संतुष्ट होतात. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात सुख, समृद्धी, संपत्ती येते. जर पूर्वज नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणीने नेहमी भरलेले असते. त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतात
आणि म्हणूनच पितृपक्षात दररोज तर्पण करावे। परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर तर्पणाचा नियम हा लागू होत नाही। त्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे, त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे, ध्यान करावे। विशेष करून या 15 दिवसात भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करावे असे म्हटले जाते, कारण भगवान शिवशंकर हे पितृचे देवता, आर्यमान हे भगवान शिवाचे परमभक्त आहेत। या 15 दिवसात तुमच्याकडून काही चुकून वाकून चुका घडल्या तर भगवान शिवाचे नामस्मरण हे प्रभावी ठरेल। म्हणून नामस्मरणाने भगवान शिव प्रसन्न झाले तर तुमचे पितृ सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात असे म्हटले जाते। जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजे जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्ष दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे। तर्पण हे नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचं असतं। जे काळे तीळ असतात ते पितृपक्षांमध्ये पितृसाठी अतिशय प्रभावी मानले जातात। तुम्हाला या ठिकाणी पांढरे तीळ न घेता काळे तीळ घ्यायचे आहेत। हे काळे तीळ घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचं आहे। या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतात। म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे तर ती गाईला खाऊ घाला। असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो। शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्ती नाही गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पितृ जे आहेत ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। पितृपक्षातील पंधरवाड्यामध्ये तुम्हाला कुशा हे गवत 3 ठिकाणी ठेवायचे आहे। एक तुमच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला दरवाजाच्या वरती एक ठेवायचे आहे। तुमचे देवघराचे मंदिर आहे तिथे सलग 15 दिवस एक कुशा ठेवायची आहे। त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या पाण्याचा माठ आहे, परिंडा आहे, त्या ठिकाणी कुठे आसपास थोडीशी जागा असेल तर तिथे एक कुशा ठेवावी। घरामध्ये कधीही मोठ्यातील मोठा आजार प्रवेश करणार नाही। तसेच पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला दररोज वाहत्या पाण्यामध्ये कणकीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून माशांसाठी खायला घालायचे आहे। तसेच रोज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये नदी, तलाव, विहीर अशा ठिकाणी पूर्वजन पाणी पिण्यासाठी येतात असे म्हटले जाते। म्हणून या ठिकाणी चौमुखी दक्षिणेकडे तोंड करून मोहरीच्या तेलाचा तेल घालून तसेच त्यामध्ये काळे तीळ टाकून ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करत किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामुळे कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो। आपले पूर्वज आपल्या वंशजांना शुभ आशीर्वाद देतात। पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजाच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा, कारण दक्षिण दिशा जी असते तर ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज जे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवर त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात। ज्या ठिकाणी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आव्हान केले जाते। पितृपक्षामध्ये मांसाहार, मद्यपान, खोटे बोलणे, भांडण तंटे आवर्जून टाळावे। यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये। जसे की नवीन घर खरेदी करू नये, जमीन खरेदी करू नये, वाहन घ्यायचं असेल किंवा कपडे देखील असतात तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये। बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे कमी होतात आणि अशा वेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो, परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलेले आहे। बघा, जरी पितृपक्षात जर घर किंवा जमीन खरेदी करू नये असे म्हटले आहे, परंतु माझ्या वैयक्तिक मते अशा वस्तू आपण खरेदी केल्या तर आपले पितृ अजून संतुष्ट आणि आनंदी होतील, कारण त्यांना आपली प्रगती पाहून आनंदच होणार आहे। त्यामुळे मला तर वाटतं नाही की या गोष्टी या दिवसामध्ये खरेदी करू नये, कारण आपल्या मुलांची प्रगती पाहून कुठलीही आई वडील हे आनंदी होत असतात। पितृपक्षात पितृ हे पृथ्वीवरती म्हणजे प्रत्येकाच्या घरी आलेले असतात, त्यामुळे त्यांच्या समोर आपण त्यांना आनंदी होणाऱ्या गोष्टी केल्या तर ते जास्तीत जास्त आनंद होते। मला तर वाटत नाही ते आनंदी असल्यावर आपली प्रगती कमी होईल, कारण ते आनंदी असल्यावर आपली प्रगती ही जास्त होणार आहे आणि हे माझे वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगत आहे। तसेच इतर धार्मिक कार्य, शुभ कार्य हे तर मात्र या दिवसात म्हणजे या पितृपक्षाच्या 15 दिवसात करू नये। विशेष करून ज्या दिवशी आपले पितरांचे श्राद्ध घालायचे आहे त्या दिवशी मात्र अजिबात करू नये, हे आवर्जून लक्षात ठेवावे। तसेच या पितृपक्षामध्ये दाढी, केस कापणे आवर्जून टाळावे, राग करू नये। तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला मनामध्ये अजिबात आणायच्या नाहीत। विशेष करून कांदा, लसूण जर सेवन केले तर आपल्याला जास्त राग जर आहे तर तो येत असतो असे म्हटले जाते, तर तो वाढत जात असतो।
आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात. म्हणून स्वतः असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य ठेवावा. तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल, म्हणजे देवस्थान जे आहे ते तिथे भेट देणे आवर्जून टाळावे. तसेच घराची दुरुस्ती करायची कामं सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये. कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात आणि मग त्या मुंग्या असेल किंवा इतर कुठले किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात. आणि जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू जे असतात ते मरण पावतात. आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असे म्हटले जाते. या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचं पालन करावे तर पहा. एक, पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये. बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट बोलत असतो, कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात म्हणून आपण काहीतरी वाईट बोलत असतो. परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणतीही वाईट गोष्ट ज्या आहे तर त्या बोलू नये. तसेच या पितृपक्षाच्या दिवसामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान इत्यादीचे सेवन करू नये. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य, मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करू नये. पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी आहेत तर त्या अजिबात करू नये, म्हणजे त्या आवर्जून टाळाव्यात. आता या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका. जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते, आपल्या घरातील लक्ष्मी नष्ट होते, घरात गरिबी, दरिद्रता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूंची खरेदीही करू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचे तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये. मोहरीचे तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केले तर शनीचा अशुभ प्रभाव आहे तर तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी होत लागतात. तसेच पितृपक्षामध्ये शिळं अन्न सुद्धा खाऊ नये असे विशेष म्हटले आहे. या व्यतिरिक्त चणे, मसूर डाळ, सातू, जिरे, मुळी, त्याचबरोबर काळं मीठ, काकडी, दुधी भोपळा यांचे सेवन देखील आवर्जून टाळा. पितृपक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही भगवान शिवशंकरांना जल अर्पण करता तर त्या जलामध्ये तुम्हाला एक कुशा टाकून भगवान शिवशंकरांचा अभिषेक करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनात कितीही रोगराई असेल, कितीही मोठ्यातील मोठा आजार असेल, फक्त पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये हा उपाय केल्याने तो आजार दूर होतो. त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात कोणाला द्यायच्या नाही. ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तरी सुद्धा या 3 वस्तू आहेत तर या तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाही. एक, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उसने पैसे. कोणालाही पितृपक्षामध्ये देऊ नका आणि कोणाकडून उसने पैसे सुद्धा तुम्ही घ्यायचे नाहीत किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही. जर आपण पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण केली, पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते, घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते, धनहानी होत असते आणि आपल्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही जे पैसे जे आहे तर ते कोणाला उधारही देऊ नका आणि घेऊही नका. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे कुशा. हे एक गवत असते जे पितृपक्षात वापरले जाते. कुशा हे सर्वांनाच माहीत आहे, ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो. त्यावेळी कुशा म्हणजे कुशाचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो. कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे तर्पण सुद्धा पूर्ण होत नाही, ते अपूर्ण मानले जाते. त्यामुळे आपल्या घरातील कुशा आहे तर ती चुकूनही कोणाला द्यायची नाही. कोणाकडे नसेल तर काय होतं की एखादी व्यक्ती जी असते ती आपल्या शेजारी असते तर ती आपल्याकडे मागण्यासाठी येतात, पण चुकूनही आपल्या घरातील कुशा जी ही वस्तू आहे तर ती चुकूनही कोणाला देऊ नका. 3, यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे तांदूळ. बघा, पितृपक्षामध्ये तांदळाचे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचा आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. परंतु दान करताना आपल्याला पैशासोबतच तांदळाचं दान सुद्धा करायचं नाही. त्यामुळे जे आहे तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नसतात. कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो, दही भात बनवत असतो आणि ते आपल्या पूर्वजांना समर्पित असते. त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे असतात तर ते द्यायचे नाहीत.
त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून परिवर्तित करायचा आहे. दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तर तो दूर होत असतो. आपल्या आयुष्यात जे काही संकट, अडचणी, अडथळे आहे तर ते दूर होत असतात. म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा. ज्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसेच पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते, म्हणून त्या ठिकाणी दिवा हा लावला जातो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. मैत्रिणींनो, मी व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी सांगितलेला आहे की दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करावा. हा एक महत्त्वाचा उपाय आहे. तुम्ही बाकीच्या कुठल्या गोष्टी करा अगर नाही करा, पण तुमच्या घरात आणि वाहत्या पाण्याजवळ एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांसाठी आवर्जून लावायचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.